एकदा जगातले महान शिल्पकार मायकलएंजेलो त्यांना एका व्यक्तीनं प्रश्न विचारला की तुम्ही ह्या एका दगडातून किती सुंदर शिल्प तयार करतात. त्यावेळेस मायकलएंजेलो उत्तर देतात की त्या दगडामध्ये ऑलरेडी नाही का ती मूर्ती असते. मी काय करतो, त्या दगडामधला जो अनवेंटेड भाग आहे तो काढून टाकतो आणि आपोआप मूर्ती तयार होते. त्याच प्रकारे आपण आपल्या प्रत्येक व्यक्ती जो मनुष्य आहे तो संत होऊ शकतो किंवा एक दगड आहे ती मूर्ती होऊ शकते. त्याच प्रकारे आपल्या जीवनातले जर अनवांटेड भाग, जे चुकीचे सवयी स्वभाव आहेत, आपण जर त्याचा त्याग केलात तर निश्चित आपण एक चांगले व्यक्ती बनू शकतो. म्हणून आपल्या जीवनात एकच करायचं की आपल्या जीवनातले जे काही चुकीचे सवयी आहेत, स्वभाव आहेत किंवा जे कार्य आहेत, आपण त्याचा त्याग केला तर आपण पण एक महान व्यक्ती बनू शकतो. म्हणून ह्या गोष्टीचा आपण हळूहळू त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्याने आपल्या जीवनामध्ये आपली उन्नती आपण करू शकतो आणि त्या उन्नतीमुळे आपल्याला अध्यात्म भगवत प्राप्ती होते, पण समाजामध्ये एक आपली प्रतिष्ठा आणि एक सन्मान आपल्याला मिळू शकतो. केवळ चुकीच्या गोष्टी आपल्याला त्याग करावा लागेल आणि त्या चुकीच्या गोष्टी स्वतःला आत्मपरीक्षण केल्यानंतर कळतील की किती आपल्यामध्ये, आणि ह्या गोष्टीचा त्याग करा आणि आपण एक परिपूर्ण व्यक्ती बनवा. धन्यवाद.